रावण राक्षस असून नारदमुनी संतावरती विश्वास ठेवला आणि सीतेला पळून आणलं आणि म्हणून श्रीरामप्रभूच्या हातून त्याला मरण आलं. 2 मिनिटात मारणार, 2 मिनिटात मारणार. त्यावेळेस रावण हसत होता. त्यावेळेस श्रीरामप्रभूने सांगितलं, ए रावणा 2 मिनिटात मारणार आहे. अग्निअस्त्र सोडलं, अमृत जळलं, ब्रह्मास्त्र सोडलं, तू खाली पडला 2 मिनिटात मारणार आहे. मांसाचा चिखल झालाय, रक्ताची नदी व्हायला लागली, लंकेची राख रांगोळी केली आणि 2 मिनिटात मारणार आहे. तू हसतो का? ताडदिशी रावण उभा राहायला सांगितलं, श्रीरामप्रभू जोपर्यंत मी जिवंत होतो तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या लंकेमध्ये पाऊल टाकू दिला नाही, पण तुम्ही जिवंत असताना तुमच्या वैकुंठात मी चाललो, तुम्ही हारला, मी जिंकलो, केलंच याच्यासाठी, तुमच्या हातून मरण येण्यासाठी. सीताला आणायचं दुसरं काही कारण नव्हतं. विठाल रावणानं राक्षस असून संतावरती विश्वास ठेवला, आपल्या कुळीचा उद्धार केला. रावणाला परत विचारलं होतं, ए रावणा 2 मिनिटात मारणार हसतो का? श्रीरामप्रभूने विचारलं. रावण ताडदिशी उभा राहायला सांगितलं, ए रामा तुझा बाप दशरथ राजा राम राम करून मारताना मेला, तिथं राम तिथं हजर नव्हता, तू तिथं हजर नव्हता, पण मी मारताना माझ्या समोर तू हजर आहे, याच्यापेक्षा दुसरं बाकी काय, म्हणून मी हसतो. राक्षस असून रावण संतावरती विश्वास ठेवला आणि आपल्या कुळीचा आपला उद्धार केला. आपण राक्षस आहे का? पण आपण ऐकत, तुम्हाला मी एकच सांगतो की नाम घ्या आणि घेण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. आपल्याला 15 मिनिट मी जास्त घेणार, कारण 15 मिनिट उशीर लागला होता. नाम घेण्याची पद्धत असे, बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाम कसं सांगायचं? कानामध्ये सांगायचं, शेजाऱ्याला ऐकू गेलं पाहिजे, जर ऐकू गेलं तर आई मारल्याचं पद्धत होतं. आणि त्याच नामानं जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. 100 गावताच्या गंजी लावायला 4 महिने लावत्या, पण एक माचीच लागत नाही, एका काडीने त्याची राख होती. तसं आतापर्यंत कितीही पण आपल्या हात पण पाप झाला असं, चुका झालेल्या असते खाण्यापिण्याच्या, तर एकदा सद्गुरूच्या मुखातून नाम घेतलं की झालेल्या पापाची राख. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. ती देण्याची पद्धत 1400 वर्ष असणारे चांगदेव महाराज. मुक्ताबाईनं चांगदेव महाराजाला सांगितलं, ए चांगदेवा, माझ्या गुरुनं मला अनुग्रह कसा दिला, ज्ञानाची ज्योत माझ्या हृदयात कशी लावली, नाम कसं दिलं मी तुला सांगते. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, माझ्या गुरुने मला ग बाई सांगितले कानात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ओ ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. जन्म
वय 14 वर्षाचा चांगदेव मला सांगते, हे चांगदेवा, माझ्या गुरुनं मला अनुग्रह कसा दिला. माझ्या गुरुनं मला बाई नेले एकांत ज्ञानाची ज्योत माझ्या लावली हृदयात. पुढे सांगितलं जपातपाचे कुंकू लावले आई वाचलेने. आई वाचे म्हणजे आपल्या बरोबर परमार्थ महाधन थोडे देवाचे चरण. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. जे धन राजाला परत घेता येत नाही, चोराला चोरून नेता येत नाही, जे आपल्या बरोबर येतं त्याला आपण परमार्थ म्हणतो. पंचतत्वाची ज्योत माझ्या लाविली सद्गुण हृदयात. आणि मग उजेड भरला. पुढे सांगितलं म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा, संतांचे तत्व तू मी आहेस सोहम, नाहीसी आहे माझ्या सद्गुरु रायाची मात. जनाबाईला 16 वर चढताना कुठल्या मंत्राचं चिंतन केलं होतं? रामकृष्ण हरी सोहम शब्दाचा केला मारा. आणि विठ्ठल काकुलती त्या नामातला एक तुकडा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रत्येकानं बिघड मारायचं जाऊ नका. पण एक गोष्ट आहे, माणसं कधी ऐकत नाहीत. आणि जर ऐकलं नाही संतांचं, देवाचं, भगवंताचं जर नाही ऐकलं तर आपल्या पत्रात दुःख होतं. हे दृष्टांत सांगतो आणि पुढे आपण सेवा थांबू. तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये वनवासामध्ये सीतादेवी श्रीरामप्रभू लक्ष्मण असताना संध्याकाळची वेळ होती आणि जेवण करून झाल्यानंतर सीतादेवीच्या मांडीवरती श्रीरामप्रभू आराम करत होते आणि दोघांच्या गप्पा प्रेमाच्या चालल्या होत्या. त्याच वेळेला सीतादेवीने सांगितलं प्रभू माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चुडी मला पाहिजे. श्रीरामप्रभूने सांगितलं तू त्या भानगडीत पडू नको. पण सीतादेवीनं ऐकलं नाही. पहिली चूक केली. मला सांगा की आपली खरूज बरी करण्यासाठी तुळजापूरच्या देवीला बकरं मारायची गरज आहे का? तसं आपल्या चुळीसाठी हरणाचा जीव घेणं सीतादेवीला पटलं का? तरी पण श्रीरामप्रभूचं ऐकलं नाही. सीतादेवीने सांगितलं मला पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसरी चूक केली. तुम्ही मला सांगा वनवासामध्ये असताना, दुःखामध्ये असताना, किंवा आपले मालकाचे वडील वाढलेच आणि 13वा झालाय आणि 14व्या दिवशी बायको म्हणते का हो 4 दिवसांनी दिपाळी आली, मला 10,000 साडी घ्यायच्या. हे असं दुःखामध्ये मागणं बरोबर आहे का? तरी सुद्धा सीतादेवीनं श्रीरामप्रभूचं ऐकलं नाही. जगाची आई आहे, तिनं ऐकलं नाही. म्हणून सीतादेवीच्या पदरात दुःख आलं. तिला रावणाच्या बंदीशाळेत जावं लागलं. कुणाला? सीताला. कशामुळं? पतीचं, संतांचं, देवाचं न ऐकल्यानंतर देवाला सुद्धा भावावं लागतं. त्याच्यात चुकत नाही. विठ्ठल आता पुढची कथा बघा. त्या सीतादेवीला रावणानं लंकेत नेलं नाही. कुठं ठेवलं होतं? पुष्पवाटिकामध्ये, लंकेच्या बाहेर. का? रावण म्हणला या सीतानं किरकोळ चुळीसाठी सोन्याच्या श्रीरामपूर्वला एवढा त्रास दिलाय. जर माझी सोन्याची लंका बघितली तर मला कशी करीन, म्हणून याला लंकेत न्यायची नाही. अशोकवनात ठेवलं होतं. चुकीचं काम केलं, ऐकलं नाही, पदरात दुःख आहे. चांगलं कर्म केलं. तुम्ही बघा श्रीकृष्ण भगवंताच्या हाताला कापलं होतं, पण त्या द्रौपदीनं हजारो किमतीची साडी फाडली आणि त्याच्या बोटाला बांधली होती. ते कर्म संचित मध्ये राहिलं, पण ते चांगलंच फळ देत असतं. चांगलं कर्म आहे, चांगलं फळ देत असतं. ज्यावेळेस द्रौपदी वस्त्राने ठरलं त्यावेळेस दुःशासनानं ज्यावेळेस साड्या काढायचं ठरवलं तेवढं 999 साड्या काढल्या. सर्व साड्या संपल्या आणि साड्या संपल्यानंतर श्रीकृष्ण भगवंतानं 1000वी साडी पुरली. कारण 999 त्या द्रौपदीनं फाडलेल्या साडीच्या चिंधीला 999 दोरे होते, म्हणून एका दोऱ्याला एक साडी, 999 साड्या पुरवल्या होत्या. साड्या संपल्या. साड्या संपल्यानंतर 1000वी साडी पाठवली. दुसऱ्या विठ्ठल विठ्ठल
श्रीकृष्ण भगवंतांना 1000वी साडी दिली त्यावेळेस दुःशासनाला सांगितलं, हे दुःशासना 999 साड्या काढल्या ठीक आहे, पण आता जर 1000व्या साडीला जर हात लावशील तर ती साडी नाही. श्रीकृष्ण भगवंताचा पितांबर आहे, हात लावशील तर जळून भस्म होशील. पण त्यावेळेस चांगलं कर्म केलं होतं आणि त्या द्रौपदीनं भगवंताचा दावा केला होता. काय दावा केला होता? कोठे गुंतला द्रौपदीनं चांगलं कर्म केलं, भगवंतानं रक्षण केलं. सीतादेवीनं पतीचं ऐकलं नाही, भगवंताचं ऐकलं नाही, संतांचं ऐकलं तर आपल्या पदामध्ये दुःख पडतं. आणि तुम्हाला तेच सांगायचंय, आता तरी हाची पुढे उपदेश नका करून अशा विषयाचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवट, आपल्याला चित्त शुद्ध करा. शेवटची बाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म. जर माळ घातली नाही आणि बिगर माळाचा मेला तर पहिलं यम न्यायला नेणार. त्याला विचार, माळ घातली का? नाही घातली, नरकामध्ये जाऊ दे. एक घेऊन कोटी कोटी वेळा मग लागे वारा मनुष्याचा. माणसाचा जन्म सोडून आणि पहिल्यांदा त्याला 100 इंचू चावल्याच्या वेदना होत्या. जीव जाताना तोडतेत, जोडतेत, फटकत येतेत, कापतेत. अंगठ्यावर जीव धारण करतो तो जीव. त्याला प्रॉपर्टी सोडून, घरदार सोडून, संपत्ती सोडून, नातेवाईक सोडून जायची इच्छा होत नाही. आणि त्रास झाल्यानंतर अंगठ्यावर जीव होतो आणि तू त्या मार्गाला निघतो. 100 इंचू चावल्याच्या वेदना होत्या. वर जाताना 10 सूर्याचा प्रकाश. एका सूर्यानं कपडे पेटायला लागली उन्हाळ्यात आता, आणि 10 सूर्यानं जागेवर तो भाजून निघल. ताण लागली, सडलेल्या जखमेचं रक्त प्यायला देते. आणि मग वैतरणी नदीवर त्यांनी माळ घातली नाही, त्याला जास्त सांगत नाही. रक्ताचा पूर आहे, उकाळत्या हाडाचे कट आहेत, मांसाचे ढिगारे आहेत, त्याच्यावर काढून झाडावर टाकतात करोतीसारखी पानं. आणि तिथून परत 3ऱ्या दिवशी त्याला यमाची शिक्षा होती. जर मरताना विचारा, तू माळ घातली का? हो माळ घातली. काय नाम सांगितलं? आशाचे महाराज भेटले होते, मी माळ घातली आणि हे गळ्यात माळ आहे. ज्याच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र आहे, असं मंगळसूत्र घालावं लागतं. हे शंकर भगवंताचं आणि तुळशीची माळ आहे. तुम्ही त्यांना, महाराज तुम्हाला झोपताना टोचत असेल. 1 कोटी रुपये महिन्याचा बिझनेस आहे. आतापर्यंत 22 वर्षामध्ये महाराष्ट्रभर कीर्तन करतो, 1 रुपया कीर्तनाचा घेतला नाही आणि इथून पुढे घ्यायची पाळी येणार नाही. कारण घेणारा नरकात जात असतो. तुम्हाला तो अभंग वाचून दाखवत नाही, तुम्ही परत मला कीर्तन द्यायचे नाही. ज्ञानदान, ज्ञानदान. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्ञानदान करायचंय, पैसे घेऊन नाही. आणि जर कीर्तन सांगून पैसे घेतले 100% नरकाचा अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. माझ्या जीवनामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांना 65 लाखाची जागीरदारी आतापर्यंत संपवली. 65 लाखाची जागीरदारी संपवली स्वतःची. त्यावेळेस जगद्गुरु झाले. ज्ञान नटके वैरागी म्हणा भले कोटी करा उपाय. तसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा नुसतं हिशोब केला मी 22 वर्षाचं, डिझेल 65 लाखाचं झालंय आणि 12 लाखाचा ड्रायव्हरचा पगार 22 वर्षाचा झालाय. गाड्या सोडून देतो 2-4 आतापर्यंत संपल्यात माझ्या. विठ्ठल विठ्ठल.
पैसे वरच्या बँकेत आहेत. कुठल्या? 500 पोरं माझ्याकडे कामाला आहेत. 3 कंपन्या आहेत. 1.5 एकर जमीन होती. 10वीत 4दा नापास झालो. पुण्याला गेलो. 2 कोटीचं घर आहे. 50 लाखाचं ऑफिस आहे. 30-30 हजारानं माझ्याकडे 500 पोरं कामाला आहेत. माझ्या हाताखाली 40 हजारानं महिन्यानं मुली कामाला आहेत. आणि गावाकडे 1.5 एकर जमीन होती. 50 एकर घेतली. पण बिझनेस करून कीर्तनातला 1 रुपया घेतला ना आणि घ्यायचा नसतो. कीर्तनकार कोणाला म्हणायचं? कीर्तन ही कला आहे. कीर्तन ही कला आहे. वाजवणं हे सुद्धा कला आहे. गायन सुद्धा कला आहे. पण भगवंताचं एकाग्र मनानं ध्यान करणं आणि त्याची प्राप्ती करून घेणं ही कला नाही. विठ्ठल हो, मी हमेशा सांगत असतो, जो विनोद सांगतो किंवा विनोद जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वारकऱ्याचे चांगले दिवस येणार नाही. आणि मागून जर कीर्तनाचे पैसे घेतले तर 100% वारकऱ्याचे चांगले दिवस येऊ शकत नाही. तुम्ही बिझनेस करा, काम करा आणि असा परमार्थ करा की परमार्थामध्ये पैसे कमवून संसार भागू नका आणि घरच्याला नरकात लावू नका. तुम्ही बिझनेस करा, शेतीत काम करा, नोकरी करा आणि त्याच्यातले पैसे परमार्थासाठी वापरा. आज पुण्याहून यायला इनोवा गाडी 30 लाखाची, अशा 5-6 लाख आहेत. 5-6 गाड्या आहेत माझ्याकडे, 100 नंबर. हे माझ्या गुरुची कृपा. यायला 3,500 हजाराचं डिझेल इथं पुण्याहून इथं यायला आणि जायला 3,500-7,000 रुपये खर्च आणि ड्रायव्हरचा 2 दिवसाचा 1,000, 8,000 खर्च एका कीर्तनाचा. आणि आता तुम्ही 100 जण तरी कमीत कमी माळा घालताय. एक माळ 10 रुपयाला. किती? 100 माळा घातल्या तर 1,000 रुपये. 3,000 रुपये तुम्ही जर पैसे नाही दिले तर 3,000 म्हणजे 7 आणि 1 8,000 आजच्या कीर्तनाचा खर्च दररोज किती होतोय तुम्ही बघा. आणि जर दिले 22 रुपये एका माळाची तर बरं, नसले तर माळे सुद्धा पैसे नाही. अनुग्रह मोफत, कीर्तन मोफत, माळ मोफत आणि भगवंताचे डायरेक्ट तुम्हाला दर्शन घडून देणार. 10 मिनिटात. कुणाला राधा पाहिजे डायरेक्ट बोलणार, मारुतीला भेटायचे डायरेक्ट बोलणार माझ्यासारखं, विठ्ठलाला भेटायचे मूर्ती नाही, उद्या नाही, आता कीर्तन झाल्यावर 5 मिनिटात विठ्ठल विठ्ठल. हो, ही जादू नाही, ही जादू नाही, ही जादू नाही. पण त्या भगवंताच्या, शिवजीच्या, देवाचा देव आहे, त्याचं नाव घेतल्यानंतर, ध्यान केल्यानंतर 2 मिनिटात पिराचा उरूस डोक्यातला निघून जातो. कोणाला ऊस काढायचा आहे, कापायचा आहे, कोणाला ज्वारी काढायची, कोणाला भाकरी करायच्या आहेत, कोणाला काय करत द्यायचं, कोणाचं वीर चालवचं, हे विचार 2 ते 4 मिनिटात निघून जाणार. आणि पुढच्या 5 मिनिटात एकाग्र मनानं भगवंताचं ध्यान लागणार आणि तुम्हाला साक्षात्कार, तुम्ही भगवंताला ज्याला पाहिजे त्याला तुम्हाला बोलता येणार. मूर्ती नाही, कीर्तन झाल्यावर विठ्ठल विठ्ठल. पण तुमचा विश्वास असला तर तुम्ही म्हणाल महाराज, आणि तुमच्यावर आणि आमचा आणि विश्वास. आतापर्यंत किती वाटा लावलेत, कीर्तन झालं, आम्ही आमचं तुम्ही तुमचं. 6 जणांनी ध्यान ठेवा, तिकडल्या बाजूला अर्ध्यानं थांबायचं, काही जणांनी इकडे रस्ता आहे आणि बाकीच्या इथे ठेवा. या कलाही घरी जाऊन देऊ नका बिगर म्हणत. सप्ताह कशासाठी? कशासाठी नाही तुम्ही सांगा, सप्ताह कशासाठी? जेवण्यासाठी आणि कीर्तनकाराची किस्सा भरून लावण्यासाठी. 10 जणांना घरी जायचं आणि त्यांना ती 5,000 वर्गणी, तिथं पाप करायचं आणि आमच्या सरकारला द्यायचं, इथं पाप डबल करायचं. कोणी सांगितलं? पापच आहे ना. एखाद्याला बळच पैसे आणून महाराजाला देणं म्हणजे डबल पाप आहे. आणि कीर्तन 50 वर्ष नाही 75 वर्ष त्याला अजून 76 जरी गाठलं आणि जेवढे याच्यात अजून एखादं गेलं त्याचा काय उपयोग होणार नाही. सप्ताह ऐकल्यानंतर तसलं काय नाव घ्यायचं नाही. तुला वर गेल्यावर दाखवतो तुझी माझी गाठ आहे. तिथं सुद्धा मी श्रीमंत असणार आणि त्यावेळेस तुम्हाला कळणार, अरे आपल्याला माणसाच्या जन्माला पाठवलं होतं भजन करण्यासाठी. मारताना म्हणतो भजन केलं का? काय पाहिजे? माणसाचा जन्म. भजन केलं का? नाही, नरकात जा. पहिले 10,000 दिलेले नाही, परत 10,000 मागतो. पहिला जन्म दिला माणसाचं भजन करण्यासाठी, भजन केलं, परत अजून जन्म मागतो. नरकाशिवाय तुला जागा नाही.
विठ्ठल विठ्ठल. तू म्हणता महाराज तुमच्यावरती विश्वास, आमचा देवावरती महाराजावरती विश्वास असतो काय? किती महाराज वाटा लावल्यात, तुमचं तर सोडून द्या, पण आमच्या मालकावर विश्वास नाही. तुम्ही बघा, मी दृष्टांत सांगत नसतो. आमचे जोडीदार मायबोली चॅनल म्हणजे काहीतरी सांगत जा, पण एक आहे, याने तुम्हाला बरं होईल. दृष्टांतानं आणि जोकनं आणि विनोदानं तुमचं बरं होईल. काय होईल? बरं होईल, पण चांगलं होणार नाही. विठ्ठल एका महिलेला विचारलं, महाराज तुमच्यावर सोडून द्या, आमच्या मालकावर आमचा विश्वास नाही. एकदा काय झालं, पुण्याची एक मुलगी गावाकडे आली माहेरी, आणि आल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मालकांना फोन केला. हॅलो, कुठे आहे तुम्ही? ते मला घरीच आहे. खरं सांगा. हो घरीच आहे. म्हणजे घरचा आपला मिक्सर चालू करून दाखव बरं. मिक्सर चालू केला, गुरुर दिस काहीतरी आवाज आला, ते म्हणजे बरोबर आहे घरीच आहे. दुसऱ्या दिवशी फोन लावला 8 वाजता, महाराज मालक कुठे आहेत? अगं घरीच आहे. मिक्सर चालू करा बरं. परत मिक्सरचा आवाज चालू करून दाखवला. तिसऱ्या दिवशी तसंच. चौथ्या दिवशी स्वतःच आली घरी 8 वाजता, तर घरी कोणीच नव्हतं. बाळ्याला विचारलं, बाळ्या पप्पा कुठे आहेत? हिनं आरोळी मारी लगेच, हॅलो फोन केला, कुठे आहेत? म्हणलं मी घरीच आहेत. अहो खरं सांगा कुठे आहेत? घरीच आहेत. मिक्सर चालू करा बरं. परत मिक्सरचा आवाज, आणि इथं बिचारा घरी नव्हता. बाळ्याला विचारलं, बाळ्या तुझे पप्पा कुठे आहेत? आई म्हणला 3 दिवस झालं मिक्सर घेऊन बाहेर गेलेत, मला माहित नाही कुठे गेलेत. हे हसलं तुम्हाला बरं वाटलं, लगेच हसले तुम्ही, पण ह्याने उद्धार होणार नाही. मी सुरुवातीला पहिले 10 वर्षे माणसाला एका जागेवर बसून देत नव्हतं, पण मला कळालं हे बरं वाटेल तुम्हाला, हे बरं वाटेल, पण तुमचं कल्याण होणार नाही. आणि कल्याण करायचं असेल तर उद्याच्या दिवसाची वाट बघू नका. उद्या मी सुद्धा पुण्यापर्यंत जाईन, कसा जातोय, 2-2 मिनिटाला एका फुटावर येतोय. येऊ काय? हिकडनं म्हणतो येऊ काय? वळणावर येऊ काय? पुढून येऊ काय? मागून येऊ काय? धडक देऊ काय? एखाद्या शेतात जाईन, कोणाला काय होईल उद्या सांगता येते का? म्हणून आजचा दिवस वायाला जाऊ देऊ नका. तुम्हाला खर्च काहीच नाही. ताज्या माळा येताना आळंदीहून फक्त 100 आणले. ज्याचं नशीब असन त्यांनी माळ घाला. आता तुम्हाला परत सांगतो, परमार्थामध्ये प्रॉपर्टीला किंमत देणारी परमार्थातली, प्रॉपर्टीला किंमत देणारी संसारातली, आणि परमार्थामध्ये किंमत देणारी हे परमार्थाला वारकरी. प्रॉपर्टीला कोण किंमत देणार नाही, आणि कोण कुत्र विचारणार नाही, आपल्या बरोबर येणार नाही. एक जणांना बांगला बांधला 10 कोटीचा, आणि फॉर्च्युनर गाडी घेतली 42 लाखाची, आणि घरी घेऊन आला. म्हणला कुत्र बांधलेलं होतं बाहेर. त्याला म्हणला कस काय दिसतंय? कुत्र्या गाडी कशी काय आपली? कुत्र म्हणला मला काय घेणे. अरे म्हणला पांढरा कलर आहे, कसं काय दिसतोय? ते म्हणला मला काय घेणे. 100 नंबर 3 लाख रुपये देऊन आणले ती आरटीओला. ते म्हणला मला काय घेणे, आणि तुला जर बघायचं असेल तर फक्त माझी साखळी डिलीट कर. मी तुझ्या गाडीला अभिषेक घालणार. तुझ्या गाडीलाच काय दुपारच्या पाऱ्यात उन्हाळ्यात मारुतीच्या पारावर कुणी नसलं तर त्या मारुतीला सोडित नाही. तुझ्या गाडीची काय किंमत आहे? विचार. म्हणून प्रत्येकानं माळा घाला. ज्यांनी नुसत्या माळा घातल्या तुम्हाला नाम देतो, अनुग्रह देतो, आणि ज्ञानेश्वर मी दाखवतो माऊलीला कुठलं नाम होतं. श्रीरामपूर्व काय राम राम म्हणत होते का? श्रीकृष्ण भगवंत काय श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत होते? ते कोणाचं चिंतन करत होते? सांदीपनी ऋषीनं कोणाचा अनुग्रह दिला होता? वशिष्ठ मुनीनं श्रीरामपूर्वला कुठलं नाम दिलं होतं? आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात शंकर भगवंतानं पार्वतीला जे दिलं होतं आणि माऊलीपर्यंत जे आलं ते नाम तुम्हाला गुह्य देतो, तुम्हाला अनुभव आणून देतो.
तुम्ही रडत बसले पाहिजे 2 मिनिटात. का? देवाची तुम्ही म्हणणार बऱ्याच दिवसापासून देवा तुझी माझी ताटातूट झाली होती म्हणून माणूस रडणार. आका मंडप रडण. एखादा मेल्यावर कमी रडतो, त्याच्यापेक्षा जास्त रडण ते संसारात रडणं आणि हे परमार्थात रडणं. हात वर करा ज्याला हात आहेत त्याने. भजन करायचं आपल्याला. सरळ करा सरळ. आता मी परत एकदा पुण्याहून कसं आलो ते 15 मिनिटात सांगतो. विठोबा रखुमाई ह्याच्यातल्या 75% महिलांनी आणि पुरुषांनी टाळ्या वाजवल्या, 25% वाजवल्या नाही. काय त्रास आहे का? पण एक फायदा आहे, जर टाळ्या वाजवल्या तर या आतमध्ये निगेटिव्ह आणि हातामध्ये पॉझिटिव्ह करंट असतो आणि टाळ्या वाजवल्या की एक सर्किट तयार होतं आणि शरीरातल्या चॉकअप झालेल्या शिरा निघून जाते. हे पहिला फायदा आहे. आणि दुसरा फायदा लय भारी. तुमचा बाजार कुठं असतो? कुठं? हा, तुमच्या गावात. जर कीर्तनात टाळ्या नाही वाजवल्या तर पुढच्या जन्मात तुमच्या बाजारात टाळ्या वाजवा लागतात. आणि ती जर वाजवायची नसेल तर परत प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. काय झालं होतं आपलं? काय कुठं झालं होतं? हा बरं. तर दया क्षमा शांती आपल्या घरी पाहिजे. वारकऱ्यानं माळ घातली की त्याच्याकडे शांतता प्राप्त झाली पाहिजे. आणि शांतता प्राप्त जर व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? रामाचं ध्यान करावं लागेल. कुणाचं? रामाचं. आणि रामाचं ध्यान केल्यानंतर आपल्याला शांतता प्राप्त होईल. आणि ही शांताई कोण आहे माहिती आहे? कोण आहे? तुम्ही कधी आतापर्यंत ऐकलं का? शांताई कोण आहे? तुम्हाला मी आतापर्यंत कीर्तनामध्ये 4 प्रश्न विचारणार. एकाचं जरी उत्तर दिलं तुम्ही तर मी तुम्हाला काय आग्रह म्हणणार नाही. पण चारीची जर उत्तरं चुकीची दिली तर 100% याचा अर्थ आहे महाराज आम्ही नुसत्या माळा घातल्यात, आम्हाला अनुग्रह पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. शांताई दशरथ राजाची पहिली मुलगी. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ही 4 मुलं यांच्या अगोदर शांता होती. तिच्या आईचं नाव वर्षिली, वडिलाचं नाव रोमपत राजा,